श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांना आपण अनेक रूपात पाहतो. स्वामी समर्थ महाराजांचे भक्त स्वामींना प्रत्येक रूपात पाहत असतात. पण असे पहिलेच देवता असतील की ते स्त्री वेशात सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी स्वामी समर्थ महाराज हे आपण साडी घातलेली बघितलं असेल. म्हणजे साडी घातलेले स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपली स्वामी आई आपण बघितली असेल. पण असा प्रश्न पडतो की श्री स्वामी समर्थ महाराज या वेशात का बरं असतील? कारण आपण स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या मूळ रूपात पाहत असतो. पण काही वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वामी आईच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. तर जाणून घेऊया यामागील कारण. श्री स्वामी समर्थ पण साडी नेसलेले कधी विचार केलाय का? काही अवतारी पुरुष स्त्री वेशात प्रकट झाले. एका भक्तीतून जन्मलेली भीती, एका रात्रीत घडलेला चमत्कार आणि देवाने स्वतः साडी घालून भक्ताचे रक्षण केलं. ही कहाणी अशी आहे की तुम्ही ऐकत राहाल आणि शेवटी डोळ्यातून अश्रू येऊन हात जोडाल. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट ही एक पवित्र भूमी आहे जिथे स्वामी समर्थांनी आपले वास्तव्य केले. लाखो भक्तांच्या दुःखावर औषध दिलं आणि सर्वांमध्ये देवत्वाचं भान जागवलं. अक्कलकोटचा प्रत्येक कण आजही स्वामींच्या शक्तीने पूत झालेला आहे. या काळात स्वामी समर्थ अक्कलकोटमध्येच राहत होते. त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती. त्यांच्याकडे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येत. त्यांचं बोलणं, त्यांचा कटाक्ष, त्यांच्या लीलांमध्ये भक्तांना अनुभव यायचा की हे फक्त संन्यासी नाहीत, की हे साक्षात श्री दत्तात्रेय आहेत. अशाच भक्तांपैकी एक होती गौरीबाई. ती एक विधवा, साधी पण अत्यंत कष्टाळू बाई होती. तिच्या चेहऱ्यावर गैर शांत तेज होतं, जी भक्तीमुळे झळकत. तिचं आयुष्य फारसं सुखकर नव्हतं. नवऱ्याचं अकाली निधन, मूलबाळ नाही आणि घरात कोणाहीचाही आधार नाही. ती पूर्णपणे स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून जगत होती. तिच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या चरणापासूनच होत असे. गौरीबाईच्या या नितांत भक्तीचा गावातील अनेक लोक आदर करत. पण काही विकृत मनोवृत्तीचे पुरुष मात्र तिच्या विधवा असण्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत होते. ती एकटी राहत असल्याने तिच्यावर वाईट नजरा ठेवणारे काही नराधम गावात होते. एका दिवसाने मात्र ही वाईट नजर एका भयंकर कटात बदलली. 3 पुरुष गावातीलच दारू पिऊन आपल्या मनात एक नीच विचार घेऊन एकत्र जमले. ती एकटी राहते, कोण तिचं काय वाकडं करणार? रात्री घुसू तिच्या घरी आणि तिचं जीवनच उद्ध्वस्त करू. कोणीही नाही, कोणालाही समजणारही नाही, अशा थरारक आणि पाशवी विचारांनी ते आपली योजना ठरवून मोकळे झाले. गौरीबाईला हे सर्व थेट समजले नाही, पण तिला कुठून तरी एक विचित्र भीती वाटू लागली. मन अस्वस्थ झालं, जेवण सुटलं, झोप उडाली. ती एकटक स्वामींचा फोटो पाहू लागली. त्या रात्री ती थेट अक्कलकोटाच्या मठात गेली. स्वामी समर्थ त्यावेळी समाधी स्थितीत होते. त्यांचे रूप तेजस्वी आणि शांत होतं. अनेक लोक त्यांच्यासमोर बसून जप करत होते. पण गौरीबाई रडत रडत त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या पायावर कोसळली. ती म्हणाली, स्वामी, माझं रक्षण करा. मी एकटी आहे. काही नराधमांनी माझ्यावर वाईट नजरा ठेवल्या आहेत. मला भीती वाटते. मी काय करू? कुणाकडे जाऊ? माझी अब्रू तुमच्या हाती आहे. आणि मठात शांतता पसरली. सर्वांची नजर गौरीबाईकडे आणि मग स्वामी समर्थांकडे गेली. स्वामींनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, पण चेहऱ्यावर एक अद्भुत तेज. ते फक्त एवढंच म्हणाले, जा घरी जा, मी आहे ना. गौरीबाई त्यांचं चरण स्पर्श करून घरी गेली. पण मनात विचार सुरू होते. स्वामींनी काहीच कृती केली नाही, फक्त सांगितलं की मी आहे. खरंच ते वाचवतील का? पण तिला माहीत नव्हतं की तिच्या स्वामींनी तिच्यासाठी काय संकल्प केला आहे. रात्र होत आहे. आकाश ढगांनी भरलेलं, चंद्र ढगाआड लपलेला आणि संपूर्ण अक्कलकोट एका गूढ शांततेत झोपलेलं. पण ती रात्र शांत नव्हती. त्या रात्री एका विधवेच्या आयुष्याचा निर्णायक क्षण घडणार होता. गौरीबाईचं मन अजूनही थरथरत होतं. स्वामी समर्थांनी मी आहे ना हे सांगितलं खरं, पण या शब्दामध्ये तिच्यासाठी आधारही होता आणि अनिश्चितताही. ती घरात एकटी होती. बाहेर कुत्र्यांचे भुंकणं वाढलं होतं. तिच्या खिडकीतून बघितलं
तर अंधारात 3 छायाचित्र दिसत होती. ती नराधम तिच्या घराकडे दबकत येत होते. ते हसत होते. एकाने दार ठोठावलं. गौरीबाई, दार उघड. आम्ही गावकरी आहोत, फक्त थोडं पाणी प्यायला दे. गौरीबाई हक्काने दार उघडणार होती, पण अचानक तिच्या हृदयात एक शंकेची जाणीव जागी झाली. ती पटकन देवघरात गेली आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून जप करू लागली. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तिचे ओठ जपत होते. तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात ठोके वाजू लागले. ते धक्के इतके शक्तिशाली होते की दरवाजाचे झाकण उचकून जाईल असं वाटू लागलं. गौरीबाई थरथरत उभी राहिली आणि अचानक तिच्या नजरेसमोर एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि काही क्षणातच तिच्यासमोर एक साडी नेसलेली तेजस्वी स्त्री रूपातील आकृती उभी होती. डोळ्यात रौद्रभाव, केस सुटलेले, हातात त्रिशूळासारखे काठी. ती आकृती काही साधी स्त्री नव्हती, ती होते स्वामी समर्थ. स्वतः त्या दिवशी त्या भयावह रात्री स्वामी समर्थांनी स्वतः साडी नेसून स्त्री रूपात अवतार घेतला होता, फक्त गौरीबाईच्या रक्षणासाठी. दार उघडलं. त्या 3 धराधमांनी जे पाहिलं त्याने त्याची भीतीने थरथर सुरू झाली. दारात उभी होती एक साडीतील स्त्री, पण चेहऱ्यावर भयानक तेज. डोळ्यात इतका प्रचंड रौद्र भाव होता की कोणताही सामान्य माणूस त्या नजरेला थेट पाहू शकणार नाही. ती स्त्री काही न बोलता त्याच्या दिशेने चालत होती. तिचा आवाज घन गरजेसारखा होता. माझ्या भक्तावर नजर घालायला आला होतात. हिंमत झाली तुमची, जा परत बघाल तर देह जळून राख होईल. ते तिघे धावत सुटले. काहींनी सांगितलं की ते थेट गावाबाहेर जाऊन बेहोश झाले. कोणीतरी तर पुन्हा बघितलंच नाही. गौरीबाई त्यावेळी मूर्छित झाली होती, पण सकाळी शुद्धीवर येताच तिने आपल्या घरात स्वामी समर्थांचा अत्तराचा सुगंध आणि त्यांचा साडीतील फोटो दिसल्याचं अनुभवलं. हे सर्व काही स्वामींच्या चमत्कारी लीलांचा भाग होता. गावात दुसऱ्या दिवशी बातमी पसरली. स्वामींनी साडी नेसली, स्वतः स्त्री रूपात प्रकट झाले आणि एका विधवेचे रक्षण केलं. लोकांनी त्या घराला पूज्यस्थान मानायला सुरुवात केली. गौरीबाईने त्यानंतर आयुष्यभर त्या साडीतील स्वरूपाची पूजा केली. ती म्हणायची, तेव्हा मला देव आईच्या रूपात भेटले, म्हणून मला भीती राहिली नाही. सकाळ झाली. अक्कलकोटाच्या गल्ल्यामध्ये एकच चर्चा होती. स्वामी साडी नेसले होते आणि एका विधवेचं रक्षण केलं. काहीने सांगितलं, माझ्या मित्राने त्या रात्री उजेड पाहिला, माझ्या आजोबांना सुगंधी वारा जाणवला, त्या घरातून चमत्कारिक प्रकाश निघाला. गौरीबाई आता पुन्हा मठात आली. डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू, ओठांवर जप आणि उरात विश्वास. स्वामी माझे आहे. ती स्वामींच्या पायावर लोळण घेत म्हणाली, स्वामी तुमचं ऋण कसं फेडू? तुम्ही आईसारखं माझं रक्षण केलं. माझं जीवन तुमचं आहे. स्वामी शांतपणे हसले आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते आजही अक्कलकोटात भक्तांनी पाषाणात कोरून ठेवलेलं आहे. माझ्या भक्तासाठी मी कोणतंही रूप घेईन, पुरुष, स्त्री, पशु, पक्षी. भक्तांच्या संकटात मी त्यांच्या पुढे उभा असेन, अग्नीसारखा. त्यांच्या या वाक्याने मठात निश्चित शांतता पसरली, कारण देव स्वतः म्हणत होता, माझं रूप भक्तांच्या रक्षणासाठी आहे. त्या दिवसापासून अक्कलकोटात स्वामींच्या साडीतील रूपाची पूजा सुरू झाली. लोकांनी ते रूप स्वीकारलं आणि त्यात शक्तीचं, मायेचं आणि रक्षणाचे दर्शन केलं. साडी म्हणजे फक्त वस्त्र नव्हे, साडी ही स्त्रीत्वाची ओळख आहे. साडी हे मायेचं रूप आहे. साडी म्हणजे त्याग, सेवा आणि रक्षण. स्वामींनी जेव्हा ती साडी नेसली तेव्हा ते कोणत्याही अहंकाराविना फक्त भक्तांच्या रक्षणासाठी समर्पित झाले. ते म्हणायचे, भक्तांच्या संकटात माझं तेज मी माया करून सादर करीन. त्या मायेचं वस्त्र म्हणजे ही साडी आहे. गावात एक उत्सव झाला. स्वामींच्या त्या स्त्री रूपाच्या दर्शनासाठी लोक गर्दी करू लागले. त्यांनी स्वामींचा साडीतील फोटो काढून देवघरात ठेवायला सुरुवात केली. गौरीबाईसारख्या अनेक विधवा स्त्रियांनी ते रूप आपल्या आईसारखं मानायला सुरुवात केली. एकदा तर एका स्त्रीने भावपूर्ण शब्दात असं म्हटलं, आई गेली पण स्वामी आई बनवून आले. त्या स्त्रीवेशात स्वामी काय शिकवून गेले? स्वामी समर्थांचा हा स्त्रीवेश तो फक्त एक रूप नव्हतं, ते एक शिकवण होती. 1. देवाला रूप नसतं, भक्ताला श्रद्धा हवी. 2. अहंकाराचा त्याग म्हणजेच संन्यास. 3. जिथे भक्त भीतीने कंपत असेल तिथे देव त्याच्या पुढे उभा राहतो. 4. स्त्रीवेश हे कमकुवतपणाचं नव्हे, वजा ते शक्तीचं मूर्त स्वरूप आहे. 5.
आईच्या रक्षणासारखं कोणतंच तेज जगात नाही आणि तेच स्वामींनी नेसलं. त्या दिवसाने भक्तीचा परिणाम बदललं. स्वामी समर्थ हे सर्वात्मा स्वरूप आहेत हे सिद्ध झाले. स्वामी समर्थांचा साडीतील फोटो म्हणजे कोणत्याही संकटात भक्तांच्या पाठीशी उभं राहिलेलं तेजस्वी रूप. हे केवळ चित्र नाही, हे आहे त्यागाचं, रक्षणाचं, भक्तीचं, मायाळूपणाचं सजीव दर्शन. स्वामी समर्थ साडी का घालतात या प्रश्नाचे उत्तर आत्तापर्यंतच्या अध्यायामध्ये आपण अनुभवलं. भक्तांच्या रक्षणासाठी, त्यागासाठी आणि प्रेमासाठी त्यांनी हे रूप घेतलं. पण ही कथा इथे संपत नाही, ती इथे सुरू होते. एका अंतर्मनाच्या प्रवासाला अहंकार का टाकला? त्यांनी स्वामी समर्थ हे परब्रह्म मानले जातात. वजा ज्यांना शरीर नाही, रूप नाही, काळ नाही, पण त्यांनी स्त्रीवेश का घेतला? कारण ते अहंकाराचं संपूर्ण विसर्जन होतं. ते म्हणायचे, जेव्हा मी साडी नेसतो तेव्हा मी देहभान मोडतो. मी भक्तांसाठी आई होतो, बहीण होतो, पत्नी होतो. कारण भक्ताला देव नको, त्याला आधार हवा असतो. देव पुरुष आहे की स्त्री हा प्रश्नच निरर्थक आहे. स्वामी समर्थांनी सिद्ध केलं, देव भक्तासाठी रूप घेतो. भक्तीचं रूप म्हणून त्यांनी दत्त म्हणून त्रिमुख घेतलं, राम म्हणून मर्यादा घेतली, कृष्ण म्हणून लीलाच घेतली आणि अक्कलकोट स्वामी म्हणून साडी नेसली. ती साडी केवळ कापड नव्हती, वजा ती होती मायाचं वस्त्र. त्या साडीने एका स्त्रीची अब्रू वाचवली. त्या साडीने हजारो संकटापासून भक्तांचे रक्षण केलं आणि त्या साडीतील फोटोनं लाखो मनांना श्रद्धेचा आधार दिला. गौरीबाईचं आयुष्य बदललं, पण तिच्यासारख्या हजारोंचं नशीबही बदललं. फक्त त्या साडीतील रूपामुळे. भक्तांचे स्वामींना पत्र, स्वामी तुम्ही आमच्या बापासारखे आहात, पण त्या साडीमध्ये तुम्ही आम्हाला आईसारखे दिसता. आम्ही चुकतो, कोसळतो, तरी तुमचं रूप आमचं रक्षण करतं. ती साडी आमच्यासाठी कवच, कारण त्या साडीच्या घडीत माया दडली आहे आणि आशीर्वाद लपले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.